हॅलो, तर कशा आहात तुम्ही? आज आहे 6 सप्टेंबर. मी 5 सप्टेंबरला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुण्यात जाणार आहे, शॉपिंग करणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी घ्यायला गेले होते आणि बऱ्याचशा गोष्टी आणल्या, बट मला ब्लॉग जमलं नाही कारण ॲक्च्युली सिटीत आमचं घर आहे. तर तिथे सगळेजण काही कम्फर्टेबल नसतात ब्लॉग करायला. तर आज आलेले आहेत सगळे. आज घरी पूजा होती सकाळी, म्हणजे आत्ता वाजलेत 2:30 आणि आत्ता काय झालंय, काय म्हणतात, माझं उजेड येत नाही तोंडावर त्यामुळे अशी बसते. तर आत्ता काय झालंय, पूजा झालेली आहे, 2:30 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जेवण वगैरे झालेलं आहे. तर आज जेवणात केलं होतं, मी कुठल्याच गोष्टीचा फोटो काढला नाही कारण गडबड इतकी होती. जेवण करण्याची गडबड इतकी, म्हणजे एक बनवण्याची, पूजाची सगळी इतकी गडबड होती. सकाळी 6 वाजल्यापासून उठलेली होते आणि मी सकाळी आवरलं होतं, साडी वगैरे घातली होती. साडी हे बघा, ही वाली घातली होती मी, मला दाखव, इथेच पडलेली आहे. तर ही साडी घातली होती, सकाळची कुठलेच फोटो काढलेले नाहीयेत. तर बघू संध्याकाळी जर का परत ती साडी घातली, परत तसंच आवरलं, कारण संध्याकाळी बऱ्याचशा फ्रेंड्सला वगैरे प्रसादाला वगैरे बोलवणार आहे. तर ही वाली मी साडी घातली होती. आता इथे बघू शकता, नाही तर सगळा खूप पसारा आहे, तो आता मला आवरायचा कारण संध्याकाळी येणार आहेत लोक. आणि इथे ना मी उशांना कवर लावून ठेवलेले आहेत, तर बेडशीटवर कवर टाकायचं आहे आणि बेडशीट टाकायची म्हणजे. तर मी संध्याकाळी आवरेल, जसं काय आवरेल तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता बघून घ्या मी कशी पूजा वगैरे केली, तुम्हाला दाखवते. पूजा वगैरेचं पूर्ण मांडले वगैरे ते दाखवते आणि मग भेटूया संध्याकाळी. आणि जे काही जेवण बनवलं आहे ते मी तुम्हाला रात्रीच्या ताटात, म्हणजे सेम तेच आहे सगळं, त्याच्यामुळे मी रात्रीचं ताट वाढून तुम्हाला दाखवेल की नक्की काय काय केलं आहे मी. पिवळ्या बटाट्याची भाजी, मटर पनीरची भाजी, पोळ्या, भजे, त्याच्यानंतर श्रीखंड, आम्रखंड होतं आणि अजून काय होतं बरं, कोशिंबिरी होती आणि कुरडई पापड होते. ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि प्रसाद तर होता. तर अशा प्रकारे आपलं हे आजचं जे होतं इकडेच. सो आता जरा वेळ मी झोपणार आहे, थोडीशा वेळ झोपणार आहे मी, जरा वेळ मी झोपते. 4 वाजता माझा क्लास आहे, आत्ता वाजलेत 2:45 वाजत आलेत, तर 4 वाजता क्लास आहे. जरा वेळ झोपते, आवरते जरा, घरात उठले की मग क्लास घेता घेता हे कपडे आवरून घेईल, कारण दुसरं काही करू शकत नाही मला, तेवढं तर करावंच लागेल आजच्या दिवस फक्त. तर म्हणजे मुलांना कसं नॉर्मली एक काही काम दिलं ना, 4 वाजताचा क्लास आहे ना, त्यामध्ये मी नाही करू शकत कॉम्प्रोमाइज, कारण 4 ते 5 ज्या क्लास आहे त्यामध्ये छोटी मुलगी आहे, तिला कंटिन्युअस तिच्याशी अभ्यास वगैरे करावं लागतं. तर 4 वाजता नाही जमणार त्या, पण 5 वाजताच्या क्लासमध्ये ट्राय करेल त्याच्यात, कारण की 6 नंतर सगळे यायला स्टार्ट होतील, 6-7 नंतर. त्यामुळे मला आवरावंच लागणार आहे, घर आवरायचं आहे, किचन आवरायचं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. तर भेटूया आपण. त्यासाठी मी तुम्हाला आता लगेच दाखवून देते कशी कशी पूजा आहे, काय आहे, तुम्ही लगेच बघा. आणि संध्याकाळी जे काही आवरेल, सानूला जे काही आवरेल ते तुम्हाला दाखवेल मी. सानूला पण सकाळी मस्त ना घागरा घातला होता, तुम्हाला दाखवते. पण मी ना सकाळी इतकी गडबड होती की मला ना शेअरच करता आलं नाही, कारण खरंच खूप गडबड होती. मी किती वेळेस म्हणते की मी लवकर आवरून ठेवेल, काय होईल, पण ते काय होतं शेवटी त्या गडबडीच्या वेळेस ना होतच नाही. तर हा असा मस्त घागरा घातला होता तिला, तर रात्री परत घालेल, तर तेव्हा तुम्हाला दाखवेल तिचा पूर्ण फोटो, माझा पूर्ण लुक. तर बघूयात. आणि बघा तुम्ही आता कशी पूजा केली आहे, छान वाटते की नाही सांगा मला. आणि कमेंट्स, खूप तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल, त्यामुळे नक्कीच कमेंट करत जा. काही वाटलं ना तुम्हाला की नक्की कमेंट करत जा, म्हणजे मला आवडेल. आज टिकली वगैरे, हळदी कुंकू सगळं आहे. गळ्यातलं मी काढून ठेवलं मगाशी, झोपलं म्हणजे काढून ठेवलं म्हणजे चेंज केलं म्हणून आता घालेल थोड्या वेळात. तर ते आहे, बांगड्या घातल्या 2-3, कारण गुलाबी आणि हे साडी होती म्हणून बांगड्या होत्या. तर आज पूर्ण इंडियन ट्रेडिशनल लुक होता, छान. तर संध्याकाळी विचार चाललाय थोडेसे असे नाही का केस स्ट्रेटनिंग करावे, कारण ना एक ॲमेझॉन हॉलसाठी ना मी एक स्ट्रेटनर मागवलंय. 3-in-1 स्ट्रेटनर आहे, त्यामध्ये स्ट्रेटनर आहे, पर्मिंग आहे आणि कर्लर आहे. तर कर्लरची एवढी काही मला गरज नाही वाटत, कारण मला कर्ल्स ऑलरेडी येतात, स्ट्रेट केस आहेत पण स्टिल कर्ल्स येतात, पण मला कर्ल्स नाही एवढे आवडत. तर आणि त्यांनी ना त्याने एवढे असे परफेक्ट असे राऊंड कर्ल्स नाही होत, त्यामुळे कर्लर मला मागवायचं आहे. बट स्ट्रेटनिंग आणि ते पर्मिंग खूप छान होतं. तर मला चाललंय संध्याकाळी थोडंसं वेगळाच लुक करावा. सकाळी ट्रेडिशनल लुक होता, मस्तपैकी अशी केस बांधली होती, म्हणजे अर्धी. मी तुम्हाला ना एक ग्लिम्स दाखवते.
छोटीशी पूजाची, ज्याच्यातनं सिद्धार्थने एक छोटीशी क्लिप घेतली होती. त्याला कळलंच नाही की पुढून वगैरे घ्यायचं, पण ॲक्च्युली त्याला जायला पण जागा नव्हती, त्याच्यामुळे त्याला पुढून नाही घेता आलं. सो ते आहे. तर मागणेच तुम्हाला दिसेल आम्ही बसलोय, गुरुजी बसलो तसं तुम्हाला दिसेल. तर छोटीशी क्लिप दाखवते तुम्हाला मी, आणि ते सगळं होतं आणि हेच आज सगळं. तर येस, तुम्हाला पुढचं दाखवते, बघूयात आणि कसं वाटतंय. आणि नक्कीच मला व्लॉगचे रिस्पॉन्स नक्की कळवा. मी सगळ्यांना भेटवेल, पण मला ना सगळ्यात आधी म्हणजे मला आधी कम्फर्टेबल व्हायचं आहे आणि प्लस मला सवय लावायची आहे. कारण काय होतं ना, मी मध्ये मध्ये विसरून जाते की मला व्लॉग्समध्ये काय काय इन्क्लूड करायचं आहे. तर त्यासाठी ना तुम्ही भरपूर कमेंट्स करा, छान रिस्पॉन्स येऊ द्या. आपल्या व्लॉग्सला ना जर का खूप छान रिस्पॉन्स आला ना, मी तुम्हाला सांगते मी सगळ्या गोष्टी, माझ्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी शेअर करेल तुमच्याशी. त्यामुळे भरभरून रिस्पॉन्स द्या, मी तुमच्याशी नक्कीच सगळ्या गोष्टी शेअर करेल. मस्तपैकी छान छान कमेंट्स, छान किंवा कशा तुम्हाला वाटतील तशा कमेंट्स तुम्ही करा. आणि लवकरच आता माझं चाललं आहे की एक स्टँड घ्यावं, ज्याच्याने काय होतं मोबाईलला असं पकडायला थोडंसं अवघड जातं. तर तो एक स्टँड घेऊन ठेवेल, म्हणजे त्याच्याने काय होईल, मला व्यवस्थित तुमच्याशी बोलता वगैरे येईल. तर चला आता मी ठेवते, जरा वेळ झोपते पटकीने, कारण वाजलेत 2:45 आणि मला 1 तास मिळेल, कारण सकाळपासून मी उठलेली आहे. त्यामुळे जेवण झाले लगेच झोपायचं नाही म्हणून मी झोपले नाही. 2 वाजता जेवण झालं होतं, पण आता एक 45 मिनिट्स नंतर आपण झोपू शकतो. झोप तर काही लागणार नाही, बट स्टील मी जरा वेळ झोपेल आणि थोडा वेळ आराम करेल. चालेल, चला मी भेटते तुम्हाला संध्याकाळी. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या कशी पूजा केली. मी तुम्हाला दाखवते की पूजा कशी केली आहे. सो दिस इज, तर इथे आहे तो देवारा, ज्याचं देवाची मंदिर ऑर्गनायझेशन केलेलं, आणि ही आहे पूजा. बघा सुंदर मंदिर आहे. इथेच मी आता माझा हा व्लॉग कंप्लीट करते, संपवते, कारण ह्यानंतर फक्त मी आमचं जेवलो. शेवटी मी तुमच्याशी ताट शेअर करू शकले नाही, कारण बऱ्याचशा गडबडी होत्या. तुम्हाला तर माहिती आहे सणवारात किती गडबड असते. पण लवकरच गणपती गौरीमध्ये सुद्धा मी तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. त्यामुळे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी एवढंच दाखवेल. हळूहळू बऱ्याचशा गोष्टी मी ॲड करत राहील. तर नक्कीच माझे ब्लॉग बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि मी इथे 2-3 फोटो पण टाकलेत तुमच्यासाठी, तर तुम्ही बघू शकता आणि मला सांगू शकता की तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये काय काय बघायला आवडेल. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नक्की परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.